नमस्कार. आज मी तुम्हाला एक खूप सुंदर आणि बोधप्रद अशी कथा सांगणार आहे. आणि ती कथा आहे समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य. जय जय रघुवीर समर्थ ही कथा आहे समर्थ रामदास यांच्या एका शिष्याची. समर्थांचा हा शिष्य सतत रागवलेला असायचा. लहानशा गोष्टीवर चिडणे, लोकांशी कठोर बोलणे ही त्याची सवय झाली होती. बाहेरून तो साधू दिसायचा, पण आतून मन अस्थिर होतं. एक दिवस तो समर्थांकडे येऊन म्हणाला, स्वामी, मी जप करतो, तप करतो, उपवास करतो, तरी राग का जात नाही? काय करू? समर्थ रामदास स्वामी हसले. त्यांनी शिष्याला सांगितले, आजपासून तो रोज सकाळी एका माठात पाणी भर. दिवसभर ज्यावेळी तुला राग येईल त्यावेळी माठातून थोडंसं पाणी जमिनीवर ओत. शिष्याने तसेच केले. संध्याकाळपर्यंत माठ पूर्ण रिकामा झाला. शिष्य आश्चर्याने म्हणाला, स्वामी, एवढा राग आहे माझ्यात? तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, राग एवढा नाही, पण तो तू धरून ठेवतोस. मग समर्थाने त्याला दुसरा उपदेश केला. उद्या असाच माठ भर, पण यावेळी राग आला तरी पाणी ओतू नकोस. फक्त 2 क्षण थांब, श्वासावर लक्ष दे आणि राम म्हण. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माठ अर्धाच रिकामा होता. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, राग हा स्वभाव नाही, ती सवय आहे, आणि सवय बदलली की मन बदलतं. त्या दिवसापासून त्या शिष्याने रागावर नियंत्रण आणि संयम ठेवायला सुरुवात केली. हळूहळू त्याचा राग निवळत गेला आणि मन शांत झाले. शिष्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याला समजलं की थांबणं हेच मोठं सामर्थ्य आहे. समर्थ रामदास त्याला म्हणाले, अरे, राग येणं चूक नाही, पण तो धरून ठेवणं चुकीचं आहे. मनावर नियंत्रण केलं पाहिजे. नामस्मरणाने मनावर नियंत्रण करता येतं आणि त्यासाठी साधना केली पाहिजे. साधना म्हणजे स्वतःकडे पाहणं, मन एकाग्र करणं आणि गुरुभक्तीवर विश्वास ठेवणं. समर्थ रामदास स्वामींचे एक अत्यंत लाडके शिष्य होते आणि त्यांचे नाव होते कल्याण स्वामी. कल्याण स्वामी अत्यंत बुद्धिमान, अभ्यासू व वक्तृत्वात निष्णात होते. एकदा समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना प्रवचनासाठी पाठवले. कल्याण स्वामींनी अतिशय सुंदर व प्रभावी कथा सांगितली. श्रोते प्रभावित झाले. प्रवचनानंतर सर्व लोकांनी कल्याण स्वामींची स्तुती केली, भेटवस्तू दिल्या, त्यांचा मान सन्मान केला. हे सगळं पाहून कल्याण स्वामींच्या मनात थोडासा अहंकार निर्माण झाला. खरेच मी किती छान वक्ता आहे, लोक मला किती मान देतात, अशी भावना त्यांच्या मनात आली. समर्थ रामदासांनी हे ओळखले. एक दिवस समर्थांनी कल्याण स्वामींना बोलवून घेतले. ते म्हणाले, कल्याणा, आज इतका मान मिळाला, आनंद झाला ना? कल्याण स्वामी म्हणाले, हो स्वामी, लोक खूप खुश झाले, माझ्या कथेला खूप दाद मिळाली. तेव्हा समर्थ रामदास स्वामी म्हणाले, लोक खुश झाले, पण तू स्वतःला विसरलास. कल्याण स्वामी ओशाळले. ते म्हणाले, स्वामी, मी समजलो नाही. समर्थांनी त्यांना समजावले, अरे, कथा सांगणारा तू असलास तरी शब्द माझे, भाव भगवंताचा आणि कृपा ईश्वराची आहे. ज्यावेळी मीपणा वाढतो तेव्हा भक्ती कमी होते. हे ऐकून कल्याण स्वामींच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी समर्थांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाले, स्वामी, क्षमा असावी. तुम्ही मला माझा दोष दाखविलात, अहंकार दूर केला. त्यानंतर कल्याण स्वामी आणखी विनम्र झाले. त्यांनी कधीही स्वतःचा मोठेपणा मिरवला नाही. सर्व मान, यश, कीर्ती ते गुरु व परमेश्वराला अर्पण करू लागले. तर असे हे रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य. जय जय
रघुवीर समर्थ